नमस्कार मित्रांनो, एटीके ब्रदर्स व्लॉग मध्ये स्वागत आहे तुमचं. आणि आम्ही चाललोय गावी. सगळे फुल ऑन रेडी, बॅग पॅकिंग झालेले आहेत प्रत्येकाच्या. सगळ्या शिमग्यासाठी आम्ही गावी चाललोय. आता 2-3 दिवस फक्त गावाला एन्जॉय करायचं, होळीमध्ये फक्त बसायचं. मित्रांनो आम्ही फायनली निघालोय. आता बिल्डिंग खाली आलोय. सगळे रेडी झाले, तिकडे बाईक पण रेडी आहेत. आता फक्त इकडनं निघायची तयारी आहे. बघूया प्रवास कसा होतो, काय होतो तुम्हाला सांगतो आम्ही. म्हणजे कुठे ट्रॅफिक भेटते, कुठे नाही, काय नाही वगैरे सगळं सांगतो. चला मित्रांनो, मी निघालो होतो गाडीवर बसणार. तेव्हा एक कुत्र्यांनी इथे बाहेर गाडी लावली होती, तर थोडं डॅमेज गाडीला. निघता थोडासा प्रॉब्लेम आला आहे, पण ठीक आहे. इथंच काहीतरी प्रॉब्लेम आला, पुढे काय प्रॉब्लेम येणार नाही. बघूया आम्ही. थोडासा दमलो गाडी चालून म्हणून थांबलोय. थोडा रेस्ट तिकडे, थोडा नॅचरल कॉल पण आला होता. मित्रांनो कुठेही ट्रॅफिक नाही आहे, काहीच नाही आहे. आणि रोड पूर्ण खाली आहे. फक्त आता सध्या 2 दिवस राहिलेत म्हणून गाड्यांची गर्दी भरपूर आहे रोडला. पण ट्रॅफिक नाही आहे कुठे, गाड्या रनिंगमध्येच आहेत. फक्त थोड्याशा बसेस वगैरे जास्त आहेत, सावकाश जाताना वगैरे. मित्रांनो आम्ही आता चहासाठी थोडा वेळ थांबलो. आणि एक मित्र होता ना, त्याची गाडी बंद पडली होती. त्याला आम्ही टो देईपर्यंत, आम्ही वडखळपासून त्याला टो दिला ते वाकणपर्यंत. कारण त्याला कोणच थांबत नव्हतं रस्त्यामध्ये मधी. तर आणि हे पण होते माझ्यासोबत एका गाडीवर 3 जण. कारण त्याला टो द्यायला कोण थांबत नव्हता. मग आम्ही थांबलो, दिसला त्यांनी हात केला. आम्ही थोडा पुढे येऊन परत रिटर्न गेलो की म्हटलं काय झालं प्रॉब्लेम. मग तो बोलला की गाडीचं काय खराब झाले, त्याच्यामुळं वाकणपर्यंत आणला आम्ही त्याला टो देऊन. आता त्याला मागणं एक त्याची गाडी आहे 4 व्हीलर, त्याच्यासाठी तो थांबला आहे तिकडे. तर मग बघूया, मित्रांची मदत करायला पाहिजे कुठे कोण रस्त्यात भेटला तर. आम्ही पण शिमग्यासाठी चाललो होतो, तो पण शिमग्यासाठी चालला होता. म्हटलं आपल्याच इकडच्या कोकणातला आहे तर मदत करूया. कोकणातला आहे असं नाही, पण बाहेरचा कोणी असा आणि हात केला असता तर गाडीसाठी आम्ही थांबलोच असतो. मित्रांनो आपण कधीतरी कोणाला मदत केली तर आपण कधी अडचणीत असू तर आपल्याला पण मदत करतील. त्याच्यामुळे आपण प्रत्येक वेळी मदत करायला तयार असलं पाहिजे. लाजू नका, प्रत्येक वेळी मदत करायला तुम्हाला लाजू नका. गर्वाने मदत करा, असेच आयुष्यात तुम्ही पुढे जाल. गर्वाने. मित्रांनो मॅगी मागवले मी, बाकीच्यांनी बुर्जी पाव मागवलाय, यांनी पण बुर्जी पाव मागवलाय. आणि आता माझ्या मॅगीकडं टक लावून बघतात, कारण त्यांचं काय आलं नाही अजून. तोपर्यंत मी माझी सुरुवात करतो. मित्रांनो मॅगीची आपण टेस्ट करून बघूया कशी आहे मॅगी. काय टेस्ट आहे. उद्या गावाला गेलो फोटो पाठवशील. चांगली आहे. आपण घरी बनवतो त्यापेक्षा थोडीशी वेगळी काहीतरी चव. काय तडका मारले त्याच्यामध्ये, सगळं टाकलं त्याच्यामध्ये. शिमला मिरची आहे, टोमॅटो आहे. चांगली आहे, टेस्ट चांगली आहे. 2 मिनिट. यांची बुर्जी पण आलेली आहे. माय कशी आहे? तोडत नाही शब्दाला. काय बोलतो, तोडत नाही. थोडा पाणी सुटलं. मित्रांनो आम्ही आता नाश्ता करून सगळं निघालोय. परत प्रवास आमचा सुरू झालाय. आणि खूप थंडी आहे. जर कोण येत असेल तर त्यांनी कृपया फुल बाईकवरती येत असेल तर फुल पॅक होऊन या एकदम. कारण थंडी खूप आहे इकडे. रेनकोट वगैरे आपलं जर्किन वगैरे सगळं घालून या व्यवस्थित. रोड तर पूर्ण खाली आहे. एवढं काय असं नाही आहे की ट्रॅफिक आहे कुठे, फक्त मोठ्या गाड्या वगैरे आहेत. शिमग्याला जायचं गावी. नाईट राईड करायला खूप मजा येते. तरी आपण निघालो तर ऊन खूप असतं, त्यामुळं रात्री थंड वातावरणामध्ये बाईक राईड करण्यात खूप मजा आहे भाई.
मगाशी बोलल्याप्रमाणे आम्हाला एक जण भेटला होता, रस्त्यात हात केला त्याने. त्याच्या गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता, मसाळा साईडला होता. थोडीशी त्यालाही मदत केली. मदतीसाठी नेहमी हात पुढे करावा माणसाने, कधी आपल्याला गरज पडू शकते. आपणही कधीतरी अशा प्रत्येक जणांनी मदतीसाठी पुढे हात करायचा आहे. फर्स्ट टाइम मोटो ब्लॉगिंग करतोय, पहिल्यांदाच. बघूया एक्सपिरियन्स कसा आहे. सगळ्यांनी थोडं सपोर्ट करा चॅनलला. एटीके ब्रदर्स ब्लॉगला सबस्क्राईब करा. आपल्या माणसांचा सपोर्ट हवा आहे आम्हाला. ही बघा आमची एक गाडी, 2 गाड्या घेऊन आलो आम्ही गाडी जायला. हे भी रफ्तार आहे या गाडी, कम नाही किसी को समजना भाई. ए ब्रो, चल ब्रो, जल्दी जल्दी. पेट्रोलचे टाके आत्ताच फुल केले, बघू शकता. 1200चा बसलाय पेट्रोल. मोनेरेच्या आधीच थोडासा डायव्हर्जन आहे, दिसतही नाही तो डायव्हर्जन. तिथून खाली लेफ्ट साईडला जायचं. हा डायव्हर्जन फक्त एवढी सारी जे आहे तिथून खाली उतरायचं आहे. थोडासा रोड खराब आहे. मित्रांनो, जस्ट आम्ही आत्ताच गावी पोचलोय. प्रवास चांगला झालाय. व्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.